जळगाव उत्तर महाराष्ट्राचे कदावर नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे सध्या एका मोठ्या कायदेशीर पेचात अडकले आहेत. जळगाव जिल्ह्यातील सावदा पोलीस ठाण्यात एका पोलीस अधिकाऱ्याशी हुज्जत घातल्याप्रकरणी आणि आक्षेपार्ह भाषा वापरल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना केवळ एका वादापुरती मर्यादित नसून त्यामागे अवैध गौण खनिज उत्खननाचे मोठे रॅकेट आणि राजकीय संघर्षाची पार्श्वभूमी आहे. चला सविस्तर जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण आजच्या व्हिडिओमध्ये. बुधवार 11 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी आमदार एकनाथ खडसे हे रावेर तालुक्यातून सावदा पोलीस ठाण्यात पोहोचले. रावेरच्या तासखेडा परिसरातील शासकीय जमिनीवरून मोठ्या प्रमाणात गौण खनिजाची म्हणजेच मुरुम आणि माती चोरी झाल्याची तक्रार एका नागरिकाने केली होती. या प्रकरणी पोलीस टाळाटाळ करत असल्याचा खडसे यांचा आरोप होता. खडसे यांनी पोलीस निरीक्षकांना विचारले की 2.5 महिने उलटूनही अद्याप या चोरीचा गुन्हा दाखल का झाला नाही. पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनुसार संवादादरम्यान खडसे यांचा संयम सुटला आणि त्यांनी पोलीस निरीक्षकांना उद्देशून अत्यंत खालच्या स्तरावरील शब्द वापरले. त्यांनी पोलिसांना तुम्ही काय खाता का अशा भाषेत अपमानित केल्याचा आरोप आहे. खडसे यांनी पोलिसांना तुमच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा म्हणजेच एसीबीचा ट्रॅप लावेन अशी धमकी दिल्याचेही पोलीस FIR मध्ये नमूद केले आहे. या प्रकरणावरून खडसे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की जवळपास 40 ते 50 हजार ब्रास गौण खनिज चोरीला गेले आहे. विधानसभेतही हा प्रश्न मांडला होता. पोलीस केवळ हफ्तेखोरीसाठी कारवाई करत नाही. रागाच्या भरात माझ्याकडून एक चुकीचा शब्द वापरला गेला ज्याबद्दल मी 2 मिनिटातच माफी मागितली होती. त्यांनी असाही आरोप केला की पोलीस अधिकारी जाणीवपूर्वक हा मुद्दा ताणत आहेत कारण त्यांनी भ्रष्टाचाराचे वाभाडे काढले आहे. हे प्रकरण समजून घेण्यासाठी एकनाथ खडसे यांची राजकीय कारकीर्द पाहणे महत्वाचे आहे. 1980च्या दशकात खडसे यांनी उत्तर महाराष्ट्रात भाजपचा पाया मजबूत केला. 1989 पासून सलग 6 वेळा ते मुक्ताईनगरमधून आमदार राहिले. युती सरकारमध्ये त्यांनी अर्थ, सिंचन आणि महसूल मंत्री म्हणून काम पाहिले. 2014 मध्ये ते मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार होते. 2016 मध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपावरून त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. पक्षांतर्गत मतभेदांमुळे त्यांनी 2020 मध्ये भाजपला रामराम ठोकला आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. गेल्या काही वर्षात त्यांच्यावर ईडी आणि इतर यंत्रणांकडून कारवाई झाली आहे. तरीही जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचे वर्चस्व कायम आहे. काही महिन्यांपूर्वी जळगावमधील खडसे यांच्या निवासस्थानी मोठी चोरी झाली होती. त्यावेळी त्यांच्या घरातील रोख रक्कमसह काही महत्वाच्या सीडी आणि कागदपत्रे चोरीला गेली होती. तेव्हापासूनच खडसे यांनी जळगाव पोलीस आणि स्थानिक मंत्र्यांवर हफ्तेखोरी आणि भ्रष्टाचाराचे थेट आरोप करण्यास सुरुवात केली होती. सावदा येथील वाद हा याचा संघर्षाचा पुढचा टप्पा मानला जात आहे. सावदा पोलिसांनी खडसे यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या म्हणजेच BNS विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून तपास मुक्ताईनगरच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला आहे. एकीकडे खडसे भ्रष्टाचार उघड करण्याचा दावा करत आहे तर दुसरीकडे पोलीस त्यांच्यावर कायदेशीर कारवाईच्या तयारीत आहे. आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण जळगावच्या राजकारणाला कोणती कलाटणी देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.